देवाचे इफिस्करास पत्र अध्याय 5 वचन 1 आणि 2 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. तर मग देवाची प्रिय मुले, या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल इफिस्करास येथील मंडळीला लिहिल्यामध्ये पत्रामध्ये प्रीतीविषयी सांगत आहे की आपण प्रीतीमध्ये चाललं पाहिजे. आणि त्यासाठी तो प्रभू येशूचं उदाहरण देत आहे की तो सांगत आहे की येशू ख्रिस्त जो जिवंत देवाचा पुत्र आहे, तो आपल्यासाठी स्वर्ग सोडून या जगात आला. तो देव असता आपल्यासाठी मानव झाला. त्याने स्वतःला नम्र आणि लीन केलं आणि त्याने संपूर्ण मानव जातीच्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावर घेतली. जे माणसाने पाप केले होते, जे अधर्म केले होते, त्या सगळ्या पापाची शिक्षा येशूने स्वतःच्या देहावर घेतली. आणि बायबल सांगतं की 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगात आला होता आणि त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या पापाची शिक्षा, माणसाचे दुःख, क्लेश, आजार, श्राप सर्व काही स्वतः वाहिले, असं बायबल आपल्याला शिकवते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आपल्यालाही माहिती आहे की जोपर्यंत आपण येशूकडे आलो नव्हतो, जोपर्यंत आपल्याला येशूची ओळख झाली नव्हती, तोपर्यंत आपल्यापैकी प्रत्येकजण या जगामध्ये अंधारात ज्याप्रमाणे एक माणूस चाचपडतो त्याप्रमाणे आपण जीवन जगत होतो. जोपर्यंत आपली येशूबरोबर ओळख झाली नाही किंवा आपण येशूवर विश्वास ठेवला नव्हता, तोपर्यंत देवाबरोबर आपला काय संबंध आहे हे देखील आपल्याला माहिती नव्हतं. आपल्याला फक्त एवढंच माहिती होतं की आपण या जगामध्ये आलेलो आहोत, आपण खाणार, पिणार आणि एक दिवशी मरणार, पण मेल्यानंतर कुठे जाणार याविषयी आपल्याला काहीच माहिती नव्हतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजही जगामध्ये अनेक लोक आहेत जे येशूला ओळखत नाही आणि म्हणून त्यांचं जीवन अंधाराने भरलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये प्रेम नाही, शांती नाही, दया नाही, करुणा नाही, सहनशीलता नाही. सगळं काही वाईट त्यांच्या जीवनामध्ये आहे, कारण ते देवाच्या पुत्राला अजूनही ओळखत नाही. आणि तोपर्यंत त्यांचं देवाबरोबर काय संबंध आहे, काय नातं आहे हे त्यांना देखील माहीत नाही. माझ्या प्रिय भावना बहिणींनो, जेव्हा आपणही येशूला ओळखत नव्हतो, तेव्हा आपणही आपल्या शरीराच्या वासनेप्रमाणे, आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत होतो. देव कुठे आहे, काय करतो, तो आपल्यावर केवढं प्रेम करतो, आपली केवढी काळजी करतो, याविषयी पण आपल्याला काही माहिती नव्हतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण बायबल सांगतं की देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे आणि म्हणूनच माणसाला वाचवण्यासाठी देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. आणि जी शिक्षा माणसाला होणार होती, ती सगळी शिक्षा येशूने स्वतःच्या देहावर घेतली. जे माणसाने पाप केलं त्या पापाची शिक्षा नरक आहे. म्हणजे माणूस जे पाप करतो त्याचा शेवट नरकामध्येच होणार आहे. अनंत काळासाठी माणसाचा आत्मा त्या नरकामध्ये नष्ट होईल जर त्याला पापांची क्षमा मिळाली नाही तर. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून पौल इफिस्करास येथील मंडळीला काही सल्ला देत आहे, काही गोष्टी सांगत आहे. तो म्हणतो, तर मग देवाची प्रिय मुले, ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. म्हणजे ज्यावेळी आपण देवाला ओळखत नव्हतो, तेव्हा देवाबरोबर आपलं काय नातं आहे ते आपल्याला माहिती नव्हतं. पण बायबल सांगतं की जितक्याने येशूवर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. म्हणजे जोवर आपण येशूला ओळखत नव्हतो, विश्वास ठेवत नव्हतो, तेव्हा देव आणि आपला काही संबंध नव्हता. पण ज्यावेळी आपण येशूवर विश्वास ठेवतो, तेव्हा देव हा आपला बाप आहे आणि आपण त्याची मुलं आहेत, हे आपलं नातं आपल्याला कळतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हे नातं तेव्हा जुळतं जेव्हा येशूने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान केला.
माणूस आणि देव ह्याच्यामध्ये जी पापाची भिंत होती, ती पापाची भिंत पाडण्यासाठी येशूने स्वतःचं बलिदान क्रुसावर केलेलं आहे. येशूने स्वतःचं रक्त आणि शरीर तोडूफोडू दिलेलं आहे. त्याने त्याचं रक्त आपल्यासाठी वाहिलेलं आहे. त्याने आपल्यासाठी रक्ताची किंमत दिलेली आहे. आणि म्हणूनच बायबल सांगतं की येशू आपल्याला पापांची क्षमा देतो आणि त्याच्याद्वारेच आपण स्वर्गातल्या पित्याला आबा बापा म्हणून हाक मारू शकतो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पौल म्हणतो की तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. म्हणजे जसा येशू आहे तसं आपल्याला बनलं पाहिजे. जसं येशू आहे तसा आपला स्वभाव असला पाहिजे. जसा येशू जीवन जगला तसं आपणही आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये येशूच्या मार्गाने चाललं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून तो पुढे येशूविषयी सांगतो, ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. पुढे पौल सांगतो की येशूने जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणजे देवाला चांगला सुगंध मिळावा त्यासाठी त्याने स्वतःचं अर्पण केलं आणि यज्ञ म्हणून स्वतःला दिले. त्याप्रमाणे पौल म्हणतो तुम्हीही प्रीतीने चाला. आपण ज्या वेळेला येशूवर विश्वास ठेवतो त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल व्हायला पाहिजे. मुख्यतः आपल्या स्वभावामध्ये. अनेक लोकांचा स्वभाव फार कडक असतो. अनेक लोक दुसऱ्यांशी प्रेमाने वागत नाहीत आणि अनेक लोक स्वतःला खूप मोठं समजतात आणि त्यामुळे ते दुसऱ्यांवर प्रेम करत नाहीत. पौल आपल्याला इथे या ठिकाणी सल्ला देत आहे. तो सांगत आहे की जसं येशूने आपल्यावर प्रेम केलं तसं आपल्यालाही दुसऱ्यांवर प्रेम करता यायला पाहिजे. आणि म्हणूनच पौलाने करंथीकरास येथील लिहिलेल्या पत्रामध्ये देखील एका ठिकाणी लिहिलं आहे की प्रीती हे तुमचं धैर्य असू द्या. कारण जो प्रेम करतो तो देवाला ओळखतो, पण जो प्रेम करत नाही तो देवाला ओळखत नाही आणि म्हणून तो माणसांवर पण प्रेम करू शकत नाही. आणि म्हणूनच पौल सांगत आहे की तुम्ही येशूचं अनुकरण करणारे व्हा. जसे येशू जिवंत देवाचा पुत्र असून तो स्वर्गाचं वैभव सोडून या जगात आला, देव असता मानव बनला, स्वतःला नम्र आणि लीन केलं, त्याप्रमाणे आपणही जेव्हा येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आपणही दुसऱ्यांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपणही दुसऱ्यांवर दया केली पाहिजे. आपणही दुसऱ्यांसाठी कणवाळू हृदयाचे बनलो पाहिजे. म्हणजे त्याद्वारे देवाला आनंद होईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो, म्हणून पौल सांगत आहे की जसं ख्रिस्ताने येशूने स्वतःचं अर्पण केलं आपल्यासाठी आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःचं यत्न केला, तसं आपणही आपल्या जीवनाच्या द्वारे देवावर प्रेम केलं पाहिजे आणि माणसांवर पण प्रेम केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण बायबल सांगते प्रीती पापाची रास झाकून टाकते. एखादा माणूस दुसऱ्या माणसावर प्रेम करत नसेल तर त्याच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद तुम्हाला दिसणार नाही. कारण जो दुसऱ्यावर प्रेम करत नाही तो जिवंत देवाला कसा ओळखणार. जो देवाला ओळखतो तो दुसऱ्यावर पण प्रेम करतो, तो माणसांवर पण प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. जगामध्ये आज अनेक लोक आहेत, फार वाईट लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, पण देव आपल्याला शिकवतो की आपल्याला जेव्हा जगामध्ये आपण जगत असू तेव्हा आपण त्यांच्यासारखे न होता आपल्या हृदयामध्ये प्रेम असलं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये दुसऱ्याविषयी दया असली पाहिजे. एखाद्या माणसाला देवाने खूप श्रीमंत केलेलं आहे, चांगली संपत्ती दिलेली आहे आणि समजा त्या माणसाच्या दारामध्ये एखादा भिकारी व्यक्ती बसलेला आहे. देवाने त्याला सर्व आशीर्वाद दिले आणि त्याला धनवान बनवलं, त्याच्याकडे खूप संपत्ती आहे आणि त्याच्या दारामध्ये एखादा भिकारी बसलेला आहे, पण त्या भिकाऱ्याला तो साधं कधी दान देत नाही किंवा साधं कधी खायला देत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, देव त्या माणसाला आशीर्वाद देईल का? पुढे नाही देणार. कारण येशूने म्हटलं एका ठिकाणी जेव्हा जगाचा न्याय होईल तेव्हा येशू म्हणतो की जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलंत, जेव्हा मी ताणलेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यायला दिलात. आणि एखादा भिकाऱ्याला जर तुम्ही देता म्हणजेच तुम्ही देवाला ते दान देता. हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही गरीबाला मदत करता
तेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगता. म्हणून माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो, तुमच्या हृदयामध्ये लोकांविषयी प्रेम असलं पाहिजे, लोकांविषयी आदर असला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे येशूने स्वतःचं अर्पण केलं तसं तुम्ही स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे. तुम्ही येशूने जसं आपल्यावर प्रेम केलं तसं तुम्ही एखादा माणूस आजारी आहे, दुःखी आहे, कष्टामध्ये आहे, तुम्ही त्याला मदत केली पाहिजे, तुम्ही त्याला सांत्वन केलं पाहिजे, तुम्ही त्याला देवाविषयी सांगितलं पाहिजे. आणि जसं येशूकडे आल्यानंतर तुमचं तारण झालं तसं त्यालाही येशूविषयी सांगितलं पाहिजे आणि त्याद्वारे देव तुम्हालाही आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक वेळेला काही कुटुंबामध्ये आपसामध्येच पटत नाही. नवऱ्याचं बायकोबरोबर नाही, बायकोचं नवऱ्याबरोबर नाही, मुलांचं आईवडिलांबरोबर नाही, कारण त्यांच्यामध्ये प्रेम संपलेलं असतं. तुमच्या कुटुंबामध्ये प्रेम असू द्या. जर प्रेम नसेल तर ती जागा स्वर्ग बनणार नाही. हालेलुया, हालेलुया. कारण जिथे प्रेम नाही आहे तिथे सैतानाचं राज्य आहे, जिथे प्रेम आहे तिथे देवाचं राज्य आहे. म्हणून माझ्या प्रिय भावना बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाने येशूसारखं प्रेम केलं पाहिजे. जसं येशूने आपल्यावर प्रेम केलं तसं आपण दुसऱ्यांवर प्रेम केलं पाहिजे, आपण दुसऱ्यांची मदत केली पाहिजे, आपण आपल्या सोबत राहणाऱ्या लोकांवर प्रेम केलं पाहिजे. अनेक वेळेला असं होतं की काही अविश्वासी लोक असतात, ते देवाला ओळखत नाहीत, त्यांचं वागणं वेगळं असतं आणि ते आपल्याशी उद्धटपणे वागतात. त्यामुळे अनेक वेळेला आपल्याला खूप राग येतो आणि आपण बोलतो की आपण बाबा ह्यांच्याशी बोलायचं नाही किंवा ह्यांना आपल्या घरात घ्यायचं नाही किंवा आपण त्यांच्याशी काही संपर्क ठेवायचा नाही. बायबल सांगतं की येशू ख्रिस्त पाप्यांसाठी या जगामध्ये आला. जेव्हा आपण पापी आहोत म्हणून तर देवाने त्याच्या पुत्राला पाठवलं, तसं आपणही आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांकडे त्याच नजरेने पाहिलं पाहिजे की मीही पापी होतो पण देवाने माझ्यावर दया केली, तसं मीही त्या समोरच्या व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे, मी त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली पाहिजे, मी त्या व्यक्तीसाठी देवाकडे विनंती केली पाहिजे. तर काय होईल सांगा, त्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करेल पण त्या व्यक्तीचंही जीवन बदलेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावना बहिणींनो, जर आपण प्रेमामध्ये वाढलो, जर आपण प्रेम केलं दुसऱ्यांवर, देवावर पहिलं प्रेम केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट बायबल शिकवतो माणसांवर प्रेम करा. अनेक लोक कुत्रा मांजरांवर प्रेम करतात. देवाने आपल्याला ते करायला नाही सांगितलं, देवाने माणसांवर प्रेम करायला सांगितलं आहे. तुमचा भाऊ एखादा गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत आणि तुमच्याकडे खूप पैसे आहेत, तुमचा भाऊ तुमच्याकडे मदत मागतो, त्यावेळी तुम्ही त्याला म्हणता की काय आहे ना, आता माझ्याकडे पैसे नाही, होते पैसे पण ते दुसऱ्या कामासाठी वापरले. तुम्ही खोटं बोलता, तुमच्या भावाची मदत करत नाही. तुमचे भाऊ, त्याची पत्नी, त्याची मुलं उपाशी आहेत, त्यावेळेला तुम्ही त्यांना मदत करत नाहीत, तर लक्षात ठेवा देवाकडनं तुम्हाला काही मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे येशूने आपल्यावर प्रेम केलं तसं देव सांगतो की आपणही दुसऱ्यांवर प्रेम केलं पाहिजे. तुमचा भाऊ भुकेला आहे, तहानलेला आहे, तुम्ही त्याला मदत केली पाहिजे, पैसे दिले पाहिजे, त्याला सांभाळलं पाहिजे. भले तो भाऊ मोठा असो किंवा छोटा असो, पण तुम्ही त्याला प्रेम दिलं पाहिजे, तुम्ही त्याला मदत केली पाहिजे, तर तुम्ही खरे देवाची मुलं आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आज जगामध्ये स्वार्थ वाढत चाललेला आहे. प्रत्येक माणसामध्ये स्वार्थ आहे. प्रत्येक माणूस स्वतःचा फायदा बघतो. प्रत्येक माणूस आपण जे काही करतो त्याच्यामध्ये आपल्याला काय फायदा होतो ते बघतात. पण आपण त्यांच्यासारखं बनू नये. आपण देवाला सुवास यावा, आपल्या जीवनातून चांगला वास यावा किंवा देवाला चांगलं यज्ञ करावं, तर आपण दुसऱ्यांवर प्रेम केलं पाहिजे. जे आपले विरोधामध्ये आहेत किंवा जे आपली निंदा करतात, छळ करतात, अपमान करतात, त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थना केली पाहिजे. येशूने शिकवलं, जे तुम्हाला त्रास देतात, छळतात, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. का प्रार्थना करा? कारण आपण जर त्यांच्यासाठी प्रार्थना केलं तर देव त्यांच्या जीवनामध्ये कार्य करेल आणि आपल्यालाही संरक्षण देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण जर येशूकडे आल्यानंतर असं लोकांना सांगत असू की आम्ही देवाची मुले आहोत, तर आपल्या स्वभावामध्ये बदल करा, दुसऱ्यांवर प्रेम करा, दुसऱ्यांवर दया करा आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करा. आजपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रेमाने चालत नसाल
तर आजपासून प्रेमाने बोलायला सुरुवात करा, वागायला सुरुवात करा आणि देवाच्या इच्छेप्रमाणे प्रीतीमध्ये चाला. कारण जो माणूस प्रीतीमध्ये चालतो त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. जर आपण प्रेम करतो दुसऱ्यांवर तर देव आपल्यावरही दया करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त हे आपल्या समोर एक उदाहरण पौल ठेवत आहे की जसं येशू होत आहे तसं आपण बनलंच पाहिजे. आपण हे स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे. तर देवाची इच्छा, देवाचं राज्य या जगामध्ये येईल आणि देवाची इच्छा या जगात पूर्ण होईल. माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो, या वचनाप्रमाणे आपणही आपल्या जीवनात बदल केले पाहिजे. आपण देवाची मुलं आहोत तर आपणही दुसऱ्यांवर प्रेम केलं पाहिजे, ज्याद्वारे देवाचे गौरव आपल्या जीवनामध्ये प्रगट होईल आणि आपणही मेल्यानंतर देव स्वर्गात आपल्याला घेईल आणि देव म्हणेल की माझ्या मुला चांगलं काम केलंस. जसं मी तुझ्यावर प्रेम केलं तसं तूही पृथ्वीवर लोकांवर प्रेम केलंस. मला फार आनंद आहे. देव आपल्याला शाबासकी देईल आपण केलेल्या कामाबद्दल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून ज्याप्रमाणे आपल्या शरीराचा घाणेरडा वास येऊ नये त्यासाठी आपण नेहमी आंघोळ करतो, बरोबर की नाही. आपण आपल्या शरीराला साफ करतो, धुतो अशासाठी की आपलं शरीर स्वच्छ राहावं आणि शरीरातून घाण वास येऊ नये. तसं आपणही जगामध्ये जगत असताना लोकांशी उद्धटपणे वागू नये, बोलू नये, भांडण करू नये, शिव्या देऊ नये, अपमान करू नये. जर आपण असं करत असू तर आपल्या जीवनाला देखील घाणेरडा वास येईल. म्हणून पौल म्हणतो की जसं ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचं अर्पण केलं, देवाला सुवास यावा म्हणून, चांगला वास यावा म्हणून जीवनातून, तसं आपणही आपल्या जीवनातून चांगला देवाला सुगंध यावा असं जीवन जगलं पाहिजे आणि देवाच्या हृदयाला आनंद होईल असं वागलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. त्या भागावर हात ठेवणं तुम्हाला शक्य होत नसेल तर विश्वासाने छातीवर हात ठेवा. एका क्षणात देव तुम्हाला स्पर्श करेल आणि या आजारातून बरं करेल. आपले डोळे बंद करा. हे प्रेमळ पित्या, जितके भाऊ बहीण आज हे वचन ऐकत आहेत त्या प्रत्येकावर स्वर्गातून तुझी दया कर. त्यांनाही प्रीतीमध्ये चालता यावं असे प्रीतीचं तू त्यांना दान दे. आणि प्रभू, या सगळ्यांसाठी मी तुझ्याकडे मागत आहे, या क्षणाला स्वर्गातून तुझं महान सामर्थ्य त्यांच्या पाठव. प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावात या क्षणाला निघून जावत. तुमच्या जीवनातील सर्व सैतानाची बंधनं तुटून जावत. प्रभू येशूच्या नावात तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावात या क्षणाला निघून जावत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमीन.